मनीषाजी, आपली पुढची रेसिपी काय आहे? आपली पुढची रेसिपी क्राउन बेरी आहे. क्राउन बेरी ही कुठली इंडियन आहे का? ही ऍक्च्युली माझ्या हस्बंडनीच रेसिपी मला गाईड केलं होतं आणि मी बनवली आणि खूपच चांगली रेसिपी बनली. क्या बात आहे. हस्बंड किचन मध्ये इंटरेस्ट घेत आहेत? खूपच घेत आहेत. ओके, साहित्य सांगतात का मला? ह्याच्यामध्ये आपण ही स्ट्रॉबेरी जेली घेतली आहे. स्ट्रॉबेरी कस्टर्ड आहे. ही मी हातातून क्रश केलेली जेली आहे. फ्रेश क्रीम आहे. ही व्हाईट चॉकलेटचे फ्लेक्स आहे. हे सिल्वर बॉल्स आहे जे मला खूपच आवडतात. हे किवी क्रश आहे आणि हे वर्मसली आहे, कलरफुल वर्मसली. ओके, मला प्रश्न एवढाच पडलाय आणि आमच्या खवयानं सुद्धा पडलाय, हे दोन्ही जेलीज आहेत ना? हां जी. मग दोन वेगवेगळ्या ह्याच्यात का ठेवलेलं? नाही, म्हणजे हे काय आहे, हे मोठे मोठे पीसेस केले आहेत मी जेलीचे आणि हे ना वरती सजवायसाठी असं हाताने क्रश केलेलं जेली आहे. ओके ओके ओके. हे वर्मिसली मला काय कळलं नाही, काय आहे? वर्मिसली ना सगळेच आपलं बाहेर डेकोरेशनचं जे सामान भेटतं त्याच्याकडे तुम्हाला भेटतात ते. कसं लागतं? आणि हे आपल्या शुगर मधून बनतात आणि ते कलरफुल आहे, म्हणजे डेकोरेशनसाठी डेझर्ट मध्ये केक्स मध्ये खूपच वापरतात. ते शुगर मधून बनलेला प्रकार आहे. बरं. आणि हे कस्टर्ड? कस्टर्ड या रेसिपीमध्ये आपण जसं नॉर्मल कस्टर्ड बनवतो तर त्याच्यामध्ये काय करतो की तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. त्याच्यामध्ये 1 कप दूधमध्ये 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, जी तुम्हाला कुठला बी फ्लेवर आवडतो ते, आणि 1 टेबलस्पून साखर टाकून त्याला पहिला खालती बराबर तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे, मगच गॅसवरती टाकायचं आहे. आणि या रेसिपीमध्ये आपल्याला कस्टर्ड खूप थिक कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे. ओके ओके ओके. हाजी. म्हणून हे तुम्ही असं बनवून घेतलेलं आहे? हाजी, मी त्याला थोडं जास्त उकडलंय, त्याच्यामुळे ते थोडं थिक झालं, घट्ट झालंय. ओके, आता पुढची तयारी करायची आहे. हा धड चौकोन नाही, धड रेक्टँगल नाही, असा का साकार? हे आज बाजारात मिळतात का? हाजी, हे तुम्हाला जिकडे बर्थडेचे सामान वगैरे भेटतं आपल्याला, त्याच्याकडे असे वेगळे वेगळे टाईपचे डेझर्टचे कप्स मिळतात. बरं. आता आपण नॉर्मल असं कप डेझर्ट एक बाउल मध्ये घेऊन बनवलं आणि असं वेगळं वेगळं बनवलं तर मुलांना, घरच्या लोकांना खूपच चांगलं वाटतं आणि सगळ्यांना आवडतं. ओके, साहित्य बघितलेलं, या कप का असे आणि हे का वापरायचे हे आपण समजून घेतलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. सर्वप्रथम आपण या कस्टर्ड आहे जे तुम्ही एकदम थिक कन्सिस्टन्सी मध्ये हे बघा असं, हे थिक कन्सिस्टन्सीचं कस्टर्ड आपण घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही कस्टर्ड घेतलं तेवढाच प्रमाणात आपल्याला फ्रेश क्रीम त्याच्यात टाकायचं आहे. बरं. हे फ्रेश क्रीम थंड? हां जी, बिलकुल थंड आहे आणि व्हिप केलेलं आहे. ते आपण सेम प्रपोर्शन मध्ये ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ओके. आणि ह्याला आपण आपल्या घरात हे मिक्स मशीन आहे त्याच्याने दोघांना आपण बराबर मिक्स करून टाकू. यात आपण सगळं बराबर एकदम मिक्स करून घेतलंय. आता आपण याला सर्वप्रथम हे आपण जे घेतले कप, हे आपण जे जेली आहे पीसेस ते आपण टाकूया पहिला. ओके. मग हे थोडंसं आपण जे मिश्रण रेडी केलं आहे ते आपण टाकूया. परत ते थोडी लेअरिंग करूया आपण. अच्छा. अच्छा, असं एक एक लेअर वाढवत जायचं का? हां जी, बिलकुल. असे किती थर लावायचे साधारण? असं म्हणजे थोडंसं आपण 3-4 असं लेअर लावूया आणि 1-2 लेअर लावले मग त्याच्यामध्ये आपण मध्ये हे व्हाईट चॉकलेट जे फ्लेक्स आहेत ते आपण लावूया. हे व्हाईट चॉकलेटचे फ्लेक्स आहेत जे नॉर्मल व्हाईट चॉकलेट बाजारात मिळते त्याचे मी पोटॅटो पिलर करून त्याचे फ्लेक्स काढले, ते आपण लावूया असं मध्ये. जेलीचा ह्याच्यात मुक्त वापर दिसतोय. हां जी, ते मुलांना खूपच आवडते आणि त्यांचा टेस्ट खूपच चांगला वाटतो. आता आपलं हे लेअरिंग झालं आहे. आता मी ह्याच्यावरती डेकोरेशन करते. जसं मी सांगितलं होतं ह्याच्यामध्ये स्टार नोझल टाकलं आहे आणि व्हिपिंग क्रीम आहे आपलं हे. आणि हे आपण थोडेसे चॉकलेटचे फ्लेक्स टाकणार आहोत.
ओके. आणि मग आपण किवीचा क्रश आहे, एक एक ड्रॉप असं टाकूया. ही कलरची वर्मिसेली आहे, थोडीशीच आपण टाकूया. आणि हे तुमचं आवडतं? माझं आवडतं. ओके. आता आपलं हे डेझर्ट रेडी आहे. मी याला याच्यामध्ये सर्विंग प्लेटमध्ये घेते. क्या बात आहे. हे थंड करून खायला जास्त मजा येईल ना? खूप मजा येईल. आहा, सो कूल. बरोबर की नाही? तुम्ही थंड बसू नका, तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. काय क्राउनबेरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरी जेली क्यूब्स, स्ट्रॉबेरी क्रश, कस्टर्ड, व्हाईट चॉकलेट, फ्रेश क्रीम, कलर्ड वर्मिसेली, सिल्वर बॉल्स आणि किवी क्रश. कृती: प्रथम कस्टर्ड आणि क्रीम समप्रमाणात घेऊन एकजीव करावं. मोल्ड्स मध्ये जेली घालावी, त्यावर क्रीम आणि कस्टर्डचं मिश्रण घालावं, व्हाईट चॉकलेट घालावं, पुन्हा जेली घालावी. अशा प्रकारे 2 ते 3 लेयर्स मोल्ड मध्ये घालावेत आणि डेझर्ट सेट झालं की त्यावर किवी क्रश, रंगीत वर्मिसेली आणि सिल्वर बॉल्सचं गार्निशिंग करावं.